श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज ते ना मी कंपनीच्या इकडे बसलेलो आहे, कारण की ना टाक्या संपल्या होत्या घराच्या. मग ते बसलो आहे, मोटर चालू केली. आणि आज आपल्याला जानूरगावचा बोर्ड आहे म्हणून आपल्याला आज बघायला जायचं आहे. थोड्या वेळाने आपण जाऊच घरी, टाकी भरायचीच वाट पाहू राहिलो. आणि आपल्याला जानूरगावचा बोर्ड बघायचा आहे. आपल्याला डे नाईट पण करणार आहे. टाकी भरलेली आहे आता भरून द्या, ती पण एक भरायची राहील, कारण की ते पाणी उमदळतं आहे. मग त्याच्यानंतर ती दुसरी खाल्ली राहील, ती भरल. आणि आमचे छोटे चिरंजीव आहे, म्हणजे ते आमचे कामवाले माणसं आहे, त्यांचा मुलगा इथं तो पाईपाव खेळतो. इकडून पाणी दाबलं का तिकडं हे होतं बघ. मग आता सारजा आहे ना, ती आमच्याकडे राहते, म्हणजे काठी परिवारकडे राहते. मग आता आहे ना, आता चाललो जाऊ आता थोड्या वेळाने. आताशी ब्लॉक सुरू केलेला आहे. मग आता बघू, आता टाकी भरली, चला ती पण भरली. सो गाईज, आता आहे ना आपली स्लरी आहे ना, स्लरीची बॅग, त्याच्यातून स्लरी काढायचं काम चाललं आहे. आणि आपल्याला बंगल्यावर जायचं आहे, म्हणजे सरपंचाच्या घरी जायचं आहे. तिकडे ना दिदी उतरली आहे, शाळा सुटली ती ना, मग ती तिकडे उतरली. तिकडून आम्ही आता घ्यायला जातो. सो गाईज, तुम्ही बघू शकता आता ही ट्रॅक्टरने स्लरी काढायचं काम चाललं आहे. कॉक चालू करून बादलीमध्ये टाकायचं. आणि त्याच्यामध्ये ना खूप जास्त शेणखताची ती खाल्ली लाळ असती ना, ती खूप जास्त अटकायची. मग त्याच्यामुळे ना नंतरून बादलीनी याच्यामध्ये केलं, ट्रॅक्टर बंद केला, मग बादलीनी करत होतो. आता हे असं चाललं आहे. आणि फेस कट जास्त होतं. पहिले काढून घेतो ते फेकून घ्या पहिले. सो फायनली गाईज, हे बघा, ही एक कॅन भरली 200 लिटरची, आणि ही एक कॅन 200 लिटरची भरली. आणि याच्या परत 400 लिटर पाणी त्या टाकीवरून याच्यामध्ये टाकायचं आता. आणि ते याचं काही कामच नाही कारण की ना याला ना पिस्टनला ना थोडंसं याच्यामध्ये वायसर आहे ना, त्याच्यामध्ये ना हे गेलेलं आहे, शेण आहे ना, त्याचं क्षार असतं ना, हे बघा, हे क्षार आहे ना खाली, हे गेलं आहे. मग आता आहे ना ते बादल्यामधून टाकून, बादलीमध्ये टाकून मग याच्यात टाकतो, असं केलं. मग आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं 400 लिटर परत. आणि आपल्याला इडल्या ह्या वावराला आणि त्या खाल्ल्या प्लॉटला, त्या ते बघा तिकडूनच्या, आणि वरच्या प्लॉटला घरामागच्या आपल्या त्या शेवंतीमध्ये तिकडे टाकायचे. आता ती बाकीची आता ना, आता इकडं काय करायचं, आता आपल्याला ब्लोअर भरायचं आहे. त्या पायनीतल्या मळ्यात आहे ना डाळिंबाला खाणं सोडायचं आहे. आता ट्रॅक्टर तिकडं लावू ब्लोअरपाशी. शकतो आता ब्लोअर जोडलेला आहे, त्याच्यामध्ये 0.34 टाकायचे. सो गाईज, आता गावात चाललो आहे. आपल्याला ना 0.34 आणायचे 2 किलो. त्यासाठी चाललं आहे उन्हाचे. आता वाजले 2:30 नाही 1:30 वाजला आहे. चाललेलं आहे, बघू शकता. तसंच तिकडून त्या बाहेर जाईल आणि ट्रॅक्टर मी घेऊन येईल, पप्पाला गाडी पाठवून देईल. चाललेलं आहे रोडला. सो गाईज, आता ना आलो आहे. 0.34 ना 7 किलो टाकायचं आहे. 2 किलो नव्हतं, नंतर ॲवेलेबल झालं 5 किलो बॅग 0.34. आता ऊन पण जास्त लागतं. चांगला सेट झालेला आहे काळसमोर. खाना सोडून झालेलं आहे. आता मी चाललो आहे घरी. पप्पाकडे गाडी देऊन टाकली, आणि ते ऊन जास्त आहे ना, म्हणजे जातो हळूहळू. टोपी पण घातलेली, आणि कसं परत पप्पा थोडा झाडाखाली घातलेली. पोचलेलं आहे आपल्या घराकडे. सो गाईज, आता ना सगळं आपला आवरलेलं आहे, फक्त ड्रेस चेंज करायचा आहे. आणि पहिले आपण गायांचं आवरून घेतलं. आपली गाय ना गौरीला आहे ना व्यवस्थित बांधून दिलं. आणि आता आपण मित्राला एक जणाला फोन लावला होता, तो बोलला मी येतो. माझा तो येणार आहे, मी इकडून तो तिकडून येणार आहे. आता पहिले मला अजून एक काम आहे, ते बघायचं पहिले फिल्डिंग लागते का नाही त्या कामाची. कारण की ना आवटच असं हो राहिलं का पाऊस येतो का नाही येत. कारण की आता बा आवट कसं झालं आहे, याला म्हणते पाऊस. हे बा दिसतंय व्यवस्थित. आता आपल्याला पहिले पावसाचं वातावरण बघून मग जायला लागणार आहे. सो गाईज,
तुम्हाला एक दाखवतो आता. ही बाई स्लरी जो आहे ना, ही वाली ही जर डायरेक्ट जर आहे ना झाडाला टाकली ना, काय होतं तुम्हाला दाखवतो. पप्पांनी डबडं ओतून दिलं तर याचं स्लरीचं. ही शेवंतीची पानं आहे ना, वाळलेली आहे बघा, पानं वाळलेली. आणि बाकी शेवंतीची बघा तुम्ही आता, हे बघा हिची पानं कशी बघा, हे बघा. म्हणजे एवढं शेणखत पण स्लरी त्याची एवढी पॉवरफुल आहे. याच्यामध्ये आता एअर पास करायचं काम चाललं आहे किती फास्टमध्ये. आणि आजचं वातावरण बघा कसं दिसतंय ते. हे वातावरण रात्री 100% पाऊस येणार आहे, पण सांगतात नाही आज. तिकडं आणि मी ना मस्त इकडं ह्या साईडला झाडापाशी येऊन बसलेलो आहे, कारण की एकदम फ्रेश हवा चालली इकडे बघा. फ्रेश झाडं पण आलं आहे. आणि इकडं रिझन काय माहिती बसायचा, इकडे ना एकदम मोकळं आणि रिलॅक्स वाटत, हवा पण येते. आणि इकडे चिमण्या गाग, हे गाग ते गाग. आता चिमण्या काय सायलेंट बसेले. मग आता मी बसलोय गपचित. आणि काल आहे ना वांग खाल्लं ना आपण ते चुल्यावरलं. काल रात्री मला झोपच आहे ना, कारण की माझं पोट दुखत होतं. आता गपचित बसलोय. अजूनही पोट दुखतंच आहे, नॉर्मल दुखतंय. किती क्लॅरिटी बघतो आता. असं आहे बरं का, सगळं असं आहे. हे एवढं दिसतं ना, सगळं असं आहे. आणि आता बघा काही नाही, फक्त मी ब्राईटनेस कमी करतो आणि डिस्प्ले एकदा क्लिक करतो, तर ते बरोबर स्वतःच्या याच्या ॲडजस्टनुसार लागतं. आता हे बघा पूर्ण कमी करतो, पूर्ण कमी. आता पूर्ण वाढवतो एकदम फुल. आता फुल वाढवलं एकदम हायेस्ट. आता याच्यात मी कसं दिसतोय मला माहीत नाही, मी एकदम व्हाईट दिसतोय का कसं दिसतो माहीत नाही. आणि आपल्याला ना डाळिंबासाठी ना ते वरतून हे टाकायचं, नेट टाकायचं आहे तेल येऊ नये म्हणून. आता इकडे तेलाचं प्रमाण आहेच तसं, पण इकडं आणि आता ना बघू आता काय फादरमध्ये टाकायचं आहे पेपर, सॉरी हे नेट टाकायचं आहे. आता काही सांगते नाही टाकायचं नाही. आणि आपलं जे घरामागचं हे प्लॉट आहे ना, हा रिकमट झालेला आहे ना, त्याच्यामध्ये पोलिओस करायचं असं म्हणते आहे. ते अजून माहीत नाही पोलिओस करायचं आहे का नाही, आपल्याला काही माहीत नाही राहत, कारण कळत माहिती पप्पाचा जो निर्णय तोच आमचा निर्णय राहतो. आता पप्पा चालले गावात बोडा पाहायला, ते त्यांचे मित्र आहे चालले. त्यांना म्हटलं मला गाडी, ते बोलले तू मोठी घेऊन जाय, कारण की वातावरण तसं आहे बघा. हे वातावरण, हे असं वातावरण, असं कवाय पण सीझनला वातावरण येतं. आमची गौरी, हिला वाळीची सवय लावली. ही भाडी वाळेल खात नाही. अगं वारे तुला वाळेल खायला लाज वाटते का? इकडे टाकलं 2-3 पेंड्या, त्यातलं काय एकच पेंडी खाली, एक तशीच दिसते. मोबाईलमध्ये कमी दिसते पण मी जास्त आहे. इकडे शेड आहे, तर इकडं ना शेड अजून वाढवायचं आहे इकडं, कारण की इकडे ना आपल्या गौरीला आहे ना तिकडून 10 बाई 12चा गोठा इकडे येईल. आणि त्यासाठी आपल्याला रबर टाकायला लागेल. मग तिचे कसे ते पाहायला नाही बघा, तुम्हाला तिचे पाय दाखवतो. आता मी काय करू शकतच नाही बघा. सांगू गौरा, हा पाय ना, सांग गौरा त्यांचं आहे ना भार पडतो त्याच्यावर ना, मातीवर दगडावर. आता सांगा आपण जर याच्यावर असं जर बसलो, एखादा दगड रुतला तर आपल्याला कसं वाटेल, आणि ते बिचारीला कसं वाटतं असं. आता म्हणून त्यासाठी ना इकडून एवढा आहे ना आपल्याला व्यवस्थित तिला पण तिकडं पण वाढवायचं आहे. तिकडं वाढवता येईल, पण मला पहिले इकडे ना माझ्या गौरीची सोय करते. नाही तर मी काय करेल, आपले बांबू आहे ना, बांबू घेईल, तो एक बांबू तिकडं लावेल, एक बांबू इकडं लावेल, तिकडे असं चौकून करून घेईल. आणि तिकडून कोपऱ्यात दरवाजा केले, मुरुम टाकून घेईल त्याच्यावर. मग त्याच्यावर मुरुम टाकलं का, एक आहे ना आमच्या नानाच्या इकडे ना वाळू पडले, वाळू आहे ना ती पडलेली, मग वाळूनी त्याचा मस्त कोबा करून घेईल. त्याच्यामध्ये ती रबराची मॅट असते ना ती टाकल, मग तेव्हा ती व्यवस्थित होईल इकडं. सो फायनली गाईज आपण इथं गाडी लावलेली आहे. तुम्हाला बोलू आबाच्या दुकानापासून.
बघू शकता हे आमचं जानोर गाव आहे. ही जानोर गावची ग्रामपंचायत. आम्ही चाललो होतो महादेवाच्या मंदिरात. तुम्ही बघू शकता ही आमच्या गावातली महादेवाची पिंड खूप छान आहे. एकदम सिंपल बनवलेली आहे आणि खूप एकदम छान आहे. आणि आमच्या गावामध्ये खूप लोक याच्यामध्ये मंदिरात दर्शन घ्यायला येत राहत्या. आमच्या जानोर गावामध्ये प्रत्येक मंदिरात कीर्तन होतं. हे बघू शकता मी आलतो. महादेवाची वरती जी कळस असते ना त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. मग आमच्या गावात हापसी होती. मग तिथून पाणी आणलं मग टाकून दिलं. सो गाईज व्हिडिओ एंडिंग करायला टाईम नाही भेटला कारण की खूप वेळानंतर आम्ही म्हणजे 2-2:30 वाजले ते घरी यायला. मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.